थ्री हिट असणार आहे. थ्री हिटचा फायदा उचलणार का बघूया, कारण नो चेंडू पंचाही घोषित केला. डोक्यामध्ये कॅप होती. गोलंदाज तयार. इथं तर एक धाव. गोलंदाजी मात्र वरने टेबल मात्र चांगली करावं लागेल. जर या 16 धावा जर रोखायचे असतील ना, तर नक्कीच जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकावं लागतील. बघूया कशी गोलंदाजी करणार वरने टीम. मागील मॅच मध्ये आपल्या गोलंदाजच्या जोरावरती मात्र पंचाई मात्र वाईट घोषित केलाय. चेक करा तर या वाईट आहे वाईट. गोलंदाज पुन्हा तयार असणे गोलंदाजसाठी. इथं तर चांगला फटका. इथं तर झेल उडालाय. झेल घेणार का? इथं तर झेल सोडलाय की आज झेल जर कॅरी केला असता तर नक्कीच एक विकेट मात्र मोठी विकेट मिळाली असती. कॅमेरा फिरलाय का तिकडे? नाही ना. चार आहे. काय नाही ना. दोन धावा घ्यायचे असणार आहे. हो हो. कॅच कॅरी केली असते तर नक्कीच मात्र एक मोठी सफलता मात्र इथं मिळवली असती. गोलंदाज तर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज. कारण 18 चेंडू आणि 16 धावांची मात्र गरज होती. त्याच्यात मात्र 3 चेंडू, अजून 3 चेंडू बाकी असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 5च्या घरामध्ये मात्र अजूनही 11 धावांची गरज असेल. कशी गोलंदाजी करणार? इथं मात्र पुन्हा झेल उडाला आहे. क्षेत्ररक्षण 2 धावा तर मात्र रोखू शकत नाही. 2 धावा मात्र सहजरित्यानं पूर्ण केली. धापलकडचे धावा लागले त्या मात्र 7 धावा लागल्यात. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त प्रयत्न असतील मात्र मॅच फिनिश करण्याचा. इथं मात्र नक्कीच खूपच यष्ट्यांच्या बाहेर चेंडू टाकला मात्र वाईट चेंडू येतो. इथं धापलकडे धावा लागल्या. 8 धावा लागल्यात. गोलंदाज थोडासा महागडा ठरतो हा गोलंदाज. नक्कीच तो तर षटक क्रमांक समाप्त होतोय. 5 अजून एक आहे. किती पाहिजे? 7 पाहिजेत. अजूनही 7 धावांची गरज असेल मात्र शेवटचा चेंडू असतात. शेवटच्या चेंडूवरती तर LB आऊट नसणार आहे. एक धाव. षटक क्रमांक समाप्त होतोय. 12 चेंडू आणि 6 धावांची मात्र गरज असेल.
गोलंदाज असणार पिंट्या. पिंट्या गोलंदाजी येस. जर मिडल ओव्हर फेकली तर शेवटच्या षटकावर जाऊ शकतं. पिंट्या कशी गोलंदाजी करणार बघूया. जर मॅचमध्ये जर असे टिकवायचे असेल तर जास्तीत जास्त पिंट्याला मात्र गोलंदाजीच्या आपले जोरावरती डॉट चेंडू फेकावे लागतील. फील्ड मात्र चांगले सजवले. त्यानंतर पहिला चेंडू तर अगदीच सुरेख टाकलाय. पहिला चेंडू तर मात्र पिंट्याने डॉट फेकलाय. अजूनही कशी गोलंदाजी करणार, कारण आव्हान तेवढं मोठं नव्हतं, कारण आव्हान मात्र सोपं केलं मात्र दोन्ही फलंदाज आहे, कारण 6 धाव्यांची मात्र गरज असणार अवघी. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मात्र काय पंच. तर मध्ये इथं विन होतोय. तर दोन्ही संघ या त्याला टॉच विन करून घ्या. त्याला भडल बी संघ आपण तयार राहायचे. लास्ट बॅच 2 वरची का. तर चला याच असणार आहे रामाडी टीम. आपण या इकडं या साईडला चला टॉच विन करून घ्या. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच असणार. क्वालिफाय ठरणार स्वतःच्या होम ग्राउंडवरती. मात्र अजयच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे. अजय असणार, भास्कर असणार. काय रे यांचा चाललाय, काय घेतलाय. टॉच विन कोण झालाय. निर्णय त्यांचा काय तो बघा. बॅटिंग किती षटकांची मॅच त्याची. 3 ना. ठीक आहे. तर फील्ड लावून घ्यायचे असणार आहे आपण.
तर चला आपण चालू करायची असणार मॅच. शेवटची मॅच असणार. कोण क्वालिफाय ठरणार आजच्या दिवसामध्ये? कालच्या दिवसामध्ये मात्र दामोदर टीमने मात्र क्वालिफाय ठरले. आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय ठरणार? एका साईडला रामवाडी तर तिला फाईट करणारी टीम असणार मात्र भडवल बी अजय अजय साल्वी. अजय साल्वी कशी चांगली कामगिरी करतोय. तर गोलंदाजी भास्कर भास्कर मेंगाल चांगली गोलंदाजी केली. मागील मॅच मध्ये 7 धावा खर्च केल्या. तर सामना चालू झाला इथं. तर पहिला चेंडू मात्र काय जबरदस्त इथं टाकला होता. कुठलाही रन घेण्याचा प्रयत्न नव्हता मात्र सुरेख चेंडू टाकला मात्र भास्करने. पहिला चेंडू अजय असणार आहे एसटी रक्षक. चांगली मात्र एसटी रक्षक करतोय अजय. गोलंदाज तयार असणार आहे. ते मात्र गॅप सिलेक्शन केलं आणि इथं कॅच कॅरी खूप करणं गरजेचं होतं. फील्ड मात्र चांगली केली होतं. एक धाव आले. कमीत कमी 3 षटकामध्ये 30-35 धावा लागवणं रामवाडीला खूप गरजेचं असणार. कारण गोलंदाजी रामवाडीकडे सुद्धा चांगली असणार आहे. इथं मात्र झेल उडालाय. झेल होणार का? इथं मात्र थोडीशी टायमिंग चुकली मात्र नक्कीच 2 धावा तर कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न असणार. अजय मात्र सुरेख मात्र कामगिरी करतो अजय. कॉलिंग अजयची मात्र जबरदस्त असणार. तर 3 मात्र इथं धापलकोती धावा लागल्या. ते 3 धावा लागल्यात. फील्ड मात्र जबरदस्त अजयने सजवले. सिल्ली पॉइंट गल्ली पॉइंट काय जबरदस्त मात्र इथं फील्ड सजवतोय. इथं मात्र चांगला मात्र इथं फटका मात्र जर 2 धावा मात्र चांगली मात्र फील्ड पाहायला भेटते. धापलकोती धावा लागले तर 5 धावा लागल्यात. चांगली फटकेबाजी चालू आहे. इथं तर चांगला फटका. इथं षटकार चांगली मात्र काय जबरदस्त फटका मात्र पाहायला भेटलाय. षटकार. धापलकोती धावा लागल्यात. ते मात्र 11 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली मात्र फटकेबाजी केली. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार? थोडासा भास्करचं मात्र षटक महागडा ठरतोय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. इथे मात्र झेल फसलाय. झेल होणार का? क्षेत्रशत तैनात असणार आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्यात. सलामीची जोडी मात्र अजूनही मैदानामध्ये असणार आहे. विलास आणि महेश अजूनही जोडी मात्र मैदानामध्ये असणार आहे. कुठली जर नक्कीच कॅच कॅरी केली असती तर मात्र जोडी नक्कीच तोडली असती. तर चांगली फील्ड मात्र स्लिप मध्ये पाहायला भेटली. वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावा ऍड करायच्या. धावून घेतली ना. धावून पण आहे ना. 2 धावा. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 15 वरती. थोडीशी खराब लाईन पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. गोलंदाजाला मला तर मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. इथं मात्र झेल उडालाय. तर नक्कीच आक्रमण चढवलंय चौकार.
चांगली मात्र फलंदाजी पाहायला भेटते मात्र रामवाडी दोन्हीच तगडं फलंदाज असणार मात्र धापलगावती धावा लागले 19 धावा लागल्या इथं पुन्हा अगदी चेंडूला मात्र आक्रमण चढवतात मात्र गोलंदाजावरती या गोलंदाजात तर थोडासा महागडा ठरतोय मागील मॅच मध्ये मात्र काय गोलंदाजी केली 3 धावा खर्च केल्या अगदी शॉर्ट पिच चेंडू देतो मात्र चेंडूला मात्र भिरकवण्याचं काम करतो मात्र धापलगावती धावा मात्र लागल्यात ज्या मात्र चेंडूची गरज आहे ते मात्र चेंडू तुम्हाला वापर करावा लागेल धापलगावती धावा लागल्या 25 धावा लागल्यात मात्र दुसरा षटक चालू असणार प्रगती पथावरती 25 धावा लागल्यात इथे मात्र सुरेख मात्र चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल आता कमबॅक केला मात्र 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाजाने केलाय अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे 2 चेंडूमध्ये किती धावा येणार का डॉट चेंडू येणार गोलंदाज कशी गोलंदाजी करणार तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते डॉट चेंडू येतोय तो वर थ्रो झाला अजयने मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला तो तर डॉट चेंडू काढला होता तो तर चांगला फटका असणार तो तर क्षेत्रसेन काय करतोय 1 धाव क्षेत्रसेनाला नक्कीच चेंडू अडवण्याचं काम करत होता अगदीच अजयवरती नक्कीच राग काढला तर एवढं जोरात बॉल फेकलाय धापलगावती धावा लागले ते 27 धावा लागले 26 धावा लागल्यात कारण प्रत्येक षटकाचे विचार केले तर मात्र नक्की 13 मात्र सरासरी राखले दोन्ही खेळाडू 26 अजय कशी गोलंदाजी करणार जास्तीत जास्त अजयला तर डॉट चेंडू टाकावे लागतील कारण जर क्वालिफाय करायचे असेल आजच्या दिवसामध्ये तर अजयला मात्र डॉट चेंडू टाकला का पहिला चेंडू तर मात्र अजयने जबरदस्त फेस केलाय काय जेवढं पिकअप तेवढं असणार अजयकडे कारण टेनिस बॉलमध्ये मी भडोच्या दामोच्या ग्राउंडवरती पाहिलं होतं अजयला काय तुफानी गोलंदाजी केली ते मात्र ऑलराऊंडर खेळाडू असणार अजय इथं मात्र मोठा आक्रमण चढवला इथं मात्र नक्कीच कुठली चुकी करणार नाही जर मागील पहिल्या षटकामध्ये जर कॅच कॅरी केली असते तर हा खेळाडू कधीच बाद झाला असता चांगली गोलंदाजी म्हणावं लागणार अजयजी कारण एक विकेट मात्र पार्टनरशिप तोडली एक लेफ्ट हँड बॅट्समन असणार रवी अजयने मात्र थोडीशी मात्र ब्रेक लावण्याचं काम केलंय मात्र मात्र एक नवीन बॅट्समन असणार रवी सुद्धा मागील मॅच मध्ये मात्र काय जबरदस्त फटके म्हणजे इथं मात्र बॅटच्या राडारमध्ये चेंडू दिलाय चेंडू मात्र थांबणार नाही अजयने मात्र चांगला होतं बॅटच्या राडारमध्ये चेंडू दिलाय रवी मात्र एक लेफ्ट हँड बॅट्समन असणार लॉंग ऑनच्या डोक्यावरून मात्र सीमा पार केलाय तो दिस गडी बेकार गडी मारतो रवी असणारे अजयला मात्र 2 चेंडू मात्र सुरेख टाकले होते अजयने त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र आल्या मात्र रवीने अजयचे अजय तयार असणार आहे गोलंदाजीसाठी इथं म्हणजे कॅच कॅरी करणं खूप गरजेचं असतं इथं 2 धावा तर मात्र सजत रीतीनं पूर्ण केल्यात धापलगावती धावा लागल्यात मात्र 34 धावा लागल्यात तर पुन्हा इथं मात्र उडवलाय चेंडू
चेंडू खाली मात्र चेंडू थांबणार नाही. अजयवरती सुद्धा चांगले आक्रमण चढवले. अजयने मला असं वाटलं होतं पहिले दोन चेंडू फेस केले मात्र अजय कमबॅक गोलंदाजी करू शकतं. तर अजयचे विचार केले तर मात्र आता अजय 14 धावा खर्च केला. अजून शेवटचा चेंडू असणार आहे. तर मात्र वाईट चेंडू. आपण करते धावा लागले तर मात्र 41. शेवटचा चेंडू असणार. शेवटचा चेंडू मात्र अजय डॉट टाकणार का बघूया. इथं पुन्हा रवीने उडवलाय चेंडूला. चेंडू मात्र थांबणार नाही. बिग हिट येतोय षटकार. काय जबरदस्त मात्र 47 मात्र इथं 47 रनचा मात्र डोंगर मात्र इथं रचलाय. रवीने मात्र अजयवरती बॅक टू बॅक मात्र 2-3 षटकार लगावले. अजयचा थोडासा महागडा षटक ठरतोय. 19 धावा मात्र दिल्या मात्र अजयने. 21 धावा मात्र दिल्या अजयने. नक्कीच अजय थोडासा महागडा ठरतोय. अजयला मात्र आता फलंदाजी चांगली करावं लागेल. अठ्ठेचाळीस धावा जर चेस करायचे असतील तर मला अजयला मात्र पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा 16 ते 17 धावा तरी जर लगावा लागणार. कारण बॅक टू बॅक 2-3 षटकार तरी मारावं लागतील अजयला. कारण अजयमध्ये क्षमता असणार आहे. ती ताकद असणार आहे अजयमध्ये. कारण अजयने शेवटचा जो षटक फेकला तो मात्र 21 धावांचा षटक आलाय. आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय ठरणार. कुठला संघ मात्र सुपर 4 मध्ये जाणार. तर नक्कीच रामवाडी संघाने मात्र 47 धावा लागल्यात. 18 चेंडू आणि 48 ची मात्र गरज असेल तो मात्र 2 धावा आहेत कंप्लीट. अजय मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा तर आल्यात. नक्कीच आक्रमण चढवायला लागतील. तर प्रयत्न होते मात्र नक्कीच. दोन पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यानंतर मात्र डॉट चेंडू येतोय. कमबॅक इन गोलंदाजी करावं लागेल. षटकार येणार खूप गरजेचं आहे. इथं मात्र चेंडूला फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाही. बिग हिट षटकार. असे अजयला फटकेबाजी करावं लागेल. कारण 48 धावा जर चेस करायचे असतील तर मात्र नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. अजून जर 2 मोठे फटके आले तर मात्र नक्कीच अजय वापसी करू शकतात टीम मध्ये. तर मात्र पुन्हा चेंडू मात्र चांगला फटका खेळलाय. तर मात्र 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा तर मात्र कंप्लीट केलेत. अजूनही
चांगले मात्र फटकेबाजी करावं लागेल. करा 2 चेंडू असतील, 2 चेंडूवरती एक तरी वाईट चेंडू इथे येते. धापलकर धावा लागले तेव्हा आता 11 धावा लागल्यात. मोठे फटके खेळावे लागतील कारण पहिलाच विचार केल्यानंतर 16-17 धावांचा तरी पहिला षटक आला तरी पण नक्कीच बदलाव होऊ शकतं. पुन्हा गोलंदाज तयार असणार आहे. इथं मात्र फेकून दिला चेंडूला. ज्या फटक्याची मात्र गरज होती तो फटका मात्र अजयच्या बॅट मधून मात्र पाहायला भेटतोय. धापलकर धावा लागल्या मात्र 17 धावा लागल्या. तुम्ही जसं बोललो होतो तसं मात्र अजय मात्र उत्तर देतोय. कारण अजयला राहणं मात्र पॉपिंग क्रीज मध्ये मात्र राहणं खूप गरजेचं असेल. अजून जर शेवटचा चेंडू असतो, शेवटच्या चेंडूवरती जर एक बिग हिट आला तर नक्कीच मात्र बदलाव पाहायला भेटेल. कारण अजय मध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता असणार आहे. धापलकर धावा 17 धावा तर मात्र इथं लागल्यात. तर मात्र नक्कीच विकेट किपर थोडासा मागे सरला असता तर कॅच कॅरी केली असते. मात्र 2 धावा 19 धावा लागल्यात. 19 मात्र धावा लागल्यात. मात्र स्कोर कार्ड वरती मात्र अजयने मात्र चांगली पारी खेळली मात्र 19 धावांची. अजून अजय असणार मात्र पॉपिंग क्रीज मध्ये किती पाहिजे. अजूनही 12 चेंडू आणि 29 ची गरज असेल. कारण असेच फटके जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं मात्र अजयला खूप गरजेचं असणार. कारण अजय मात्र मॅचचा गेम पलटू शकतो कुठल्याही साईडने. कारण चांगले फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचे विचार केले तर मात्र 19 धावा आल्यात. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज विलास कशी गोलंदाजी करणार. इथं मात्र चांगला मात्र फटका सजवलाय. मात्र कॅच मात्र ड्रॉप केली. 2 धावा तर मात्र कंप्लीट केल्यात. कॅच कॅरी करणं खूप गरजेचं होतं. धापलकर धावा लागल्यात. ते मात्र 21 धावा लागल्यात. मस्त जबरदस्त मात्र फटका खेळला होता हा खेळाडू. थोडीशी मात्र गोलंदाजामध्ये चेंडू मात्र लूज केलाय. थोडासा बॅट्समॅनला बीट केलाय. पुन्हा गोलंदाज तयार. इथे मात्र पंच आमच्याकडे वरती वाईट चेंडू येतोय. जास्तीत जास्त मात्र अजयला स्ट्राईक वरती घेणं खूप गरजेचं असेल. कारण अजय चांगला फटका इथं सजवलाय. क्षेत्ररक्षण तैनात असणार तिथं. तर जबरदस्त फटका षटकार. धापलकर धावा लागल्यात मात्र 28 धावा लागल्यात. काय जबरदस्त. इथं क्वालिफाय कोण ठरणार आजच्या दिवसामध्ये. कारण जबरदस्त मात्र इथं पाहायला भेटतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न असणार आहे अजयने. नक्कीच अजयला माहिती आहे आपण मॅच फिरवू शकतं. 29 धावफलकावरती धावा लागल्यात. एक धाव. कारण अजय तो परत मात्र मॅच कुठल्याही साईडने बदलू शकतं. चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होणार का. दुसरीचा प्रयत्न नाहीये. तीस धावा लागल्यात मात्र इथे धापलकावरती. षटक क्रमांक समाप्त होतोय. किती 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. मात्र नक्की 2 जर मोठे फटके मारले तर मॅच मध्ये मात्र थोडीशी मजा येईल पाहायला. कारण स्ट्राईक एंड वरती मात्र अजय असणार आता. तिसरा गोलंदाज असणार पंकज. पंकज मात्र या जर 18 पाहिजेत ना.
18-10 जर रोखाचे असतील तर मात्र इथं मात्र चांगला मात्र फटका, इथं फटका फसलाय, कॅच कॅरी होणार का? तर नक्कीच 2 धावा तर कंप्लीट केल्यात. तर 5 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल का अजयला कुठल्याही हालतमध्ये मात्र एखादा षटकार ठोकावा लागेल, कारण षटकार येणं खूप गरजेचं असतं. तर षटकार आला तर नक्कीच थोडासा बदल पाहायला भेटेल. गोलंदाज तयार असणार आहे अजयसाठी. तर समीकरण असेल तर मात्र 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. गरज 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. तर अजयचा प्रयत्न मात्र भरपूर होते, तर वेगाने मात्र चेंडू टाकला होता. अजयला कुठेतरी पुढे सरसवून घेण्याचा अंगावरती प्रयत्न होता अजयचा. तर आता 3 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. तर सीमा पार मात्र जबरदस्त मात्र फटका खेळला. आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. काय घडणार, काय बिघडणार? मात्र एखादा चेंडू जर खराब या गोलंदाजाने टाकला तर मात्र अजय पुरेपूर फायदा उचलू शकतं, कारण दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील अजयला. 2 चेंडू जर डॉट नसते झाले तर नक्कीच काहीतरी बदल पाहायला भेटला असता. तर अजय मात्र 2 चेंडूवरती या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला ना तरी पण गोलंदाजावरती दडपण येऊ शकतं, कारण क्वालिफायचे सामना असेल हा. कोण क्वालिफाय ठरणार आजच्या दिवसामध्ये अजयला माहिती आहे. जो परत आपण आहे तो परत मात्र मॅच फिरवू शकतं कुठल्याही दिशेमध्ये. पब्लिक मात्र सगळी उभी राहण्याचे प्रयत्न आहे अजय असणार. अजयला माहिती आहे इथं होतं पुन्हा अजयने चेंडू उडवला, चेंडूला फेकून दिला, चेंडू थांबणार नाही. तर काय जबरदस्त मग अशीच मी बोललो तो, जो परत अजय तो परत मात्र मॅच फिरवू शकतं. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. काय मात्र इथं सामना मित्रांनो काय पाहण्यासारखा झालाय. क्वालिफायचा सामना असणार. सुरेख मात्र अजय फटकेबाजी करतोय. अजयला मात्र कुठल्याही हालतमध्ये आता चौकार तरी मारावा लागणार, कारण शेवटचा चेंडू असणार आहे. 1 चेंडूवरती मात्र 4 धावांची गरज असणार आहे. जर इथं मात्र या 4 धावा जर मात्र इथं लगावले अजयने तर नक्की क्वालिफाय मात्र ठरेल. तर मात्र भडोल बी संघ गोलंदाज तयार. बघूया इथं मात्र चांगला फटका इथं सजवला आहे आणि इथं काय चुकी केली होती. इथं चुकीला माफी नाही मित्रांनो. नक्कीच या खेळाडूंनी जर चुकी नसती केली ना तर नक्कीच विजय झाला असता. तर मात्र रामवाडी संघ नक्कीच अजयने मात्र अजय चांगली कामगिरी दाखवलीस. क्वालिफाय ठरली मात्र भडोल बी संघ. सुरेख मात्र कामगिरी केली अजयने. अजयला माहिती होतं कारण आपण आहे तोवर मात्र मॅच कुठल्याही दिशेने फिरवू शकतं, कारण मी या खेळाडूची मात्र दामोदच्या ग्राउंडवरती पाहिली होती तेव्हा मी बोललो का हा खेळाडू एकदम जबरदस्त खेळाडू असणार आहे. आजच्या दिवसामधचा समाप्त मॅच झालेत. धन्यवाद. तसेच माझे यूट्यूब मित्र सुद्धा चांगले होते, कामगिरी त्याही सुद्धा पाहायला भेटलेत. स्कोरर माझे